नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज आषाढीच्या निमित्त आपण यामध्ये आंब्याची लागवड करणार आहे। मित्रांनो, आंब्याची लागवड केली तर आपल्याला माहितच आहे की यापासून आपल्याला आंबे खायला मिळणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जो ऑक्सिजन लागतो तर तो ऑक्सिजन आपल्याला या आंब्यापासून मिळणार आहे। मित्रांनो, बऱ्याच प्रमाणामध्ये जे आहे तर ती झाडाची तोड होत आहे। त्याच्यामध्ये मित्रांनो, आपण त्यामध्ये झाडं जे आहेत ते लावले पाहिजे, त्याचं संगोपन केलं पाहिजे। त्यामध्ये मित्रांनो, आपण असं नाही की आपण लिंबाचे बाभळीचे झाडं लावले पाहिजे, त्यामध्ये आपण जे आपल्या पुढच्या पिढीला हो का आपल्याला हो त्यामध्ये जे पीक आहे, फळ आहे तर ते आपल्याला खायला सुद्धा मिळतं आणि त्याचबरोबर ऑक्सिजन सुद्धा। मित्रांनो, आपण बघितलं आहे की कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला ऑक्सिजन जो आहे तर तो सरास विकत घेण्याची गरज पडली होती, पण आपल्या आयुष्यामध्ये 5 झाडं तरी लावले पाहिजे आणि त्याचं संगोपन सुद्धा केलं पाहिजे। मित्रांनो, मी आता हे एक झाड लावत आहे। तुम्हाला सांगण्याचा उद्देश म्हणजे मी आतापर्यंत 10 ते 12 झाडं लावलेले आहे आणि त्याचं संगोपन सुद्धा केलेलं आहे। मित्रांनो, ते सुद्धा मी तुम्हाला झाडं दाखवेल नंतरच्या काळामध्ये। पण मित्रांनो, हा आंबा आहे तर हा आंबा मी आता या ठिकाणी लावणार आहे। फक्त लावणारच नाही तर याचं संगोपन जे आहे तर ते आपण 3 ते 4 वर्ष याचं चांगल्या पद्धतीने संगोपन करणार आहे। याची चांगली वाढ, त्याचबरोबर याला शेळीपासून त्याचबरोबर जनावरांपासून याला वाचवण्याचं कामसुद्धा या ठिकाणी करायचं आहे। तर मित्रांनो, यापासून फळंसुद्धा मिळणार आहे आणि त्याचबरोबर ऑक्सिजनसुद्धा मिळणार आहे। त्यामुळे मित्रांनो, हे आपण आज आंब्याचं झाड यामध्ये लावत आहे। तर मित्रांनो, हा केसर आंब्याचं झाड आहे। तर मित्रांनो, आपणही जीवनामध्ये 5 झाडं लावून त्याचं संगोपन केलं पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला चांगला पाऊस पडेल। त्याचबरोबर जे अतिवृष्टी होते तर अशी भयंकर परिस्थिती आपल्यावर येणार नाही। त्याचबरोबर दुष्काळ जो आहे तर तो दुष्काळ पडणार नाही, चांगल्या पद्धतीने पाऊस पडत राहील। तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याला झाड जे आहे तर ते अवश्य लावायचं आहे। मग मित्रांनो, आपण आता आंब्याचं झाड यामध्ये या ठिकाणी लावणार आहे। तर आपण बघू शकता मित्रांनो, आज योगायोग आलेला आहे। आषाढीच्या निमित्त आपण हे झाड लावत आहे। यामध्ये आपल्याला डायरेक्टली म्हणजे पांडुरंगाचंच हे आपल्याला एक आशीर्वाद म्हणून हे लाभणार आहे। त्यामुळे आपण आषाढीच्या निमित्त आज योगायोग आलेला आहे। गावामध्ये गाडी आली होती तर आपण यामध्ये आंब्याचं झाड यामध्ये घेतलेलं आहे। तर मित्रांनो, आपणही अशी झाडं घेऊन आपण पावसाळ्याच्या दिवसामध्ये लावू शकता, कारण पावसाळ्यामध्ये लवकर झाडं शिलकतात। तर मित्रांनो, फक्त झाड लावायचंच नाही तर आपल्याला त्यामध्ये 3 ते 4 वर्ष त्याचं संगोपन चांगलं आपल्या छोट्या मुलासारखं घ्यायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये आपल्याला जे झाड आहे तर ते चांगल्या पद्धतीने त्यामध्ये वाढ होणार आहे। तर मित्रांनो, आपणही एकतरी झाड आपण लावा कोणत्या ना कोणत्या कारणाने। मित्रांनो, आपण आपल्या वाढदिवसाच्या निमित्त लावू शकता किंवा काहीतरी निमित्ताने लावू शकता। मित्रांनो, सांगायचं उद्दिष्ट एकच आहे, त्यामध्ये मित्रांनो म्हणच आहे, झाडे लावा झाडे जगवा। तर याच उद्दिष्टाने आपल्याला आता चालायचं आहे। पुढचा येणारा काळ खूप भयंकर आपल्यासाठी होऊ नये यासाठी मित्रांनो झाडं आपल्याला लावायचे आहे। तर हे आंब्याचं झाड मी आज या ठिकाणी लावलेलं आहे आणि याचं संगोपनसुद्धा 3 ते 4 वर्षे मी करणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला दुसऱ्या एखाद्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे की मी किती झाडे आजपर्यंत लावले आणि त्याचं संगोपनसुद्धा मी माझ्या हाताने केलेलं आहे, तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। तर मित्रांनो, धन्यवाद। जय जवान जय किसान।